नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या YouTube चॅनलवर। तर मी आज बनवत आहे मोहरी मसाला। त्याला मोहरी पण बोलतात आणि मुशी पण बोलतात। तर मी ते आज करून दाखवत आहे आपल्याला। तर मग चला आपण बनवूया मोहरी मसाला। साफ करून कट करून आणली आहे मार्केट मधनं। त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य आहे, हे लसूण, आलं आणि कोथिंबीर आपल्याला वेगळी पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला भाजका वाटप लागणार आहे। तर ते खोबरं घेतले मी, लसूण आणि कांदा हे भाजून आपल्याला वाटण करून घ्यायचे। आणि त्याच्यासाठी मी सुकं खोबरं पण म्हणजे एक नारळ घेतला आणि त्याची एक वाटी सुकं खोबऱ्याची घेतली आहे। पण हे मी जास्त घेतलेलं आहे, जास्त प्रमाणात, कारण मी हे ह्याला थोडंच लावायचं, पण जास्त नाही या मोहरी मटनला वाटण लावायचंय। तर मी हे जास्त केलंय कारण मला स्टोरेज करून ठेवायचंय। फोडणीला कांदा घेतलाय, हळद, मालवणी मसाला, मीठ आणि सोलं। आता हा आपण हिरवं वाटण आहे ना, आलं, लसूण आणि कोथिंबीर ही पेस्ट करून घेते मी। आता ही मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे। आता हे मी मोहरीला लावून घेते। याला मोहरी आणि मुशी पण बोलतात या मच्छीला। आता मी ह्याला लावून घेते, कारण ह्याला हे लावून नंतर फोडणी घालायची आहे। चिकन कसं आपण करतो चिकन त्या प्रकारेच हे करतो, पण हे छान लागते मोहरीचं। हळद घालून घेते, हळद मिक्स करते आता, आणि मग आपला मालवणी मसाला हे सगळं मिक्स करून ठेवते थोडं। आता मी एक गॅसवर भांडे ठेवले, त्याच्यात मी थोडस तेल घालून घेते। त्याच्यात कांदा, लसूण थोडी परतवून घेऊया। कांदा थोडा लाल व्हायला पाहिजे, मग आपण खोबरं टाकू याच्यात। हे ना गरम मसाल्याचं वाटण बोलतात ह्याला। हे स्टोर पण करून ठेवू शकतो आपण हप्ताभर बी फ्रीज मध्ये, पण हे वाटताना पाणी नाही घालायचे, सुकच वाटायचे, तर ते टिकते। आता मी हे खोबरं पण आपला कांदा आता लालसर झालाय, त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं आपलं थोडं घेतलेलं ते घालून घेतले। ते थोडं परतवून झालं की मग आपलं ते ओलं खोबरं टाकायचं, मग सगळं व्यवस्थित भाजायचं। आता ह्याच्यात मी हे आपलं ओलं खोबरं भाजून घेते। हे पण आपलं सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय। असं मी भाजून घेतलंय कांदा खोबरं। आता मी मिक्सर मधनं वाटून घेते, पण पाणी नाही घालायचंय कारण आपल्याला स्टोर करायचं म्हणून। आता मी वाटून घेतलंय वाटण, बघा पाणी न घालता वाटलेलं आहे। आता मी एक गॅसवर भांडं ठेवले, त्याच्यात आता तेल टाकून घेतलंय, कांदा टाकते। कांदा जरा ब्राऊन करायचा, थोडा लालसर। आपल्याला मोहरी मसाला करायचा आहे ना, आता हे कांदा जरा लालसर करायचे, आणि तेल पण जरा व्यवस्थित घालायचं। याला तेल वगैरे असलं ना छान होते आणि छान पण लागते।
व्यवस्थित नरम झाले, लालसर झाले. त्याच्यात आपण हे सगळं लावून ठेवलेलं ना हिरवं वाटपी ती मोहरीचं टोपात टाकून घेते. व्यवस्थित परतवायची. चांगले या तेलामध्ये कांद्यामध्ये ना परतवून घ्यायची. आता आपल्याला ह्याला ना थोडा वेळ ढाकून ठेवूया. थोडा वेळ ढाकून ठेवते. बघूया आता ह्याच्यात ना आपण पाणी घालून घेऊया. हे ना जरा घट्ट असंच ठेवायचं करायचं, कारण पातळ नाही सार बरं नाही वाटत, पण घट्ट असं छान लागते खायला. तर थोडंसं शिजवूया आता आपण ह्या पाण्यामध्ये. झाकण ठेवणार मी आता आणि शिजून देणार. बघूया बघा छान असं मोहरी शिजत आली आहे. आता आपण ह्याच्यात ना आपलं वाटण आहे ना ते लावून घेऊया. जास्त नाही याला वाटण लागत, थोडंसंच लागते खाचकं वाटण. आणि मीठ चवीप्रमाणे. मीठ पण कमीच पहिला घाला, कारण याला मीठ जास्ती मीठ पण नाही लागत. आणि मी मोहरी मसाला करते ना, त्याच्यामुळे जास्त घट्ट नाही करत, घट्टच करते, पातळ नाही करत. आणि आमसूल सगळं मिक्स करून घेते. आता आपलं हे मोहरी मसाला तयार आहे खाण्यासाठी. तर आपलं मोहरी मसाला तयार आहे. बघा खूप यम्मी दिसतंय. मला तर बघूनच भूक लागली आहे. आणि हे तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.